थंडीसाठी स्पेशल हेअर टोनर तर बघा केस वाढायला सुद्धा पाहिजेत, सोबत मऊ आणि चमकदार सुद्धा व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी बघा झटपट होणारे हे टोनर आहे. खूप वाटघाट न करता आणि थंडीमध्ये स्पेशली केसांवरती कोणतीही रेमेडी जास्त वेळ न ठेवता हे पटकन करू शकतो आणि आपल्या केसांमध्ये पाहिजे ते बदल घडू शकतो. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर हे टोनर एकदम स्पेशल का आहे तर बघा थंडीमध्ये ना स्पेशली आपल्याला ना केसांवरती खूप थंड असं ठेव वाटत नाही. मेहंदीसाठी सुद्धा बघा आपण काही टिप्स बघितल्या आणि असे हेअर मास्क की जे खूप केस धुवायला पण वेळ जाईल, केसामध्ये त्याचं कण सुद्धा राहतील, असे नको आहेत ना. तर त्यासाठी बघा हे टोनर बनवतो. यासाठी जवस, मेथी, आवळा घेतलेला आहे फ्रेश आणि जास्वंदीची फुलं फ्रेश घेतलेली आहेत आणि कढीपत्ता सुद्धा आपण फ्रेश घेतलेला आहे. तर सगळ्या वस्तू बघितलेल्या आहेत. तुम्ही आवळा आणि जास्वंदीची फुले याऐवजी पावडर सुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे फ्रेश नसेल तर. तर काय करायचं आहे, 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे मेथी आणि 2 चमचे जवस टाकायचं आहे. लक्षात घ्या पाणी थोडंसं जास्त असू द्या, जवस कमी वापरा. म्हणजे या ठिकाणी आपण टोनर बनवते, जवसाची पटकन जेल बनतं, क्रीम बनते. तर बघा सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत, आवळा, कढीपत्ता, जवस आणि मेथी. तर हे अगोदर उकळून घ्यायचं थोडंसं, म्हणजे शिजायला पाहिजे ना, मेथी आणि थोडंसं आवळा शिजायला पाहिजे आणि जवस पण असं चिकट होतं, म्हणजे पाणी जास्त असल्यामुळे जेल होत नाही. आणि त्याच्यानंतर फुलं टाकायची आहेत, कारण की फुलंसुद्धा ना पटकन कलर पण सोडतात आणि फ्राय होतात, पाण्यामध्ये उकळली जातात चांगली. आणि स्पेशली बघा या ठिकाणी जवसाचं सुद्धा जेल बनतं आणि जास्वंदीची फुलं आपण जेवढं वेळ पाण्यात उकळू ना जेलसारखंच होतं ना, तर त्यासाठी शेवटी मी फुलं टाकलेली आहेत. आता बघा हेअर फॉल कमी होण्यासाठी जास्वंद, आवळा आणि कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे. आवळा बघा शिजेपर्यंत छान हे उकळून घ्यायचं आहे, त्यासाठीच आपल्याला पाणी जास्त टाकायचं आहे, म्हणजे ते टोनर पण बनलं पाहिजे आणि त्याची क्रीम पण व्हायला नको आहे आणि सगळ्या वस्तू छान शिजल्यासुद्धा पाहिजे. आणि स्पेशली बघा जवस ओमेगा फॅटी 3 ॲसिड याच्यामध्ये असल्यामुळे ना केसांसाठी खूप हेल्दी आहे आणि केसांना ना इन्स्टंट चमक देतं जेल आणि जास्वंद. तर या सगळ्या गोष्टी होत्या. प्रत्येक गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. शक्य होईल तेवढं तुम्ही सगळ्या वस्तू ॲड करा. गाळल्यानंतर हे थंड झाल्यानंतर बघा थोडंसं अजून थिक होतं हे आणि याच्यात आपण कोकोनटच ऑइल टाकलेलं आहे. ऑलिव्ह ऑइल तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे असेल तर, पण सगळ्यांकडेच नसतं ना, तर मी या ठिकाणी कोकोनट ऑइल यूज केलेलं आहे. तर बघा अर्धच पाणी मी यूज करते ॲज अ टोनर म्हणून. अर्ध्या पाण्याची रेमेडी दुसरी केलेली आहे, ती सुद्धा मी लवकरच पोस्ट करेल. या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली टोनरच बघतोय ना, तर त्याचीच व्यवस्थित माहिती सांगते. तर बघा स्प्रे बॉटलमध्ये हे मी छान भरलेलं आहे, शेक करून घ्यायचं आणि पूर्ण आपल्या स्कॅल्पला अगोदर स्प्रे करायचं आहे, कारण की बघा जसं आपण ऑइलिंग करतो ना तसंच हे करायचं आहे. तेलाबरोबर सगळ्या वस्तूंचे जे मेन बेनिफिट्स आहेत, गुडनेस जे आहेत ना वस्तूंच्या, त्या आपल्या केसांच्या मुळांना पोहोचल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुमच्या सगळ्या स्कॅल्पला लावून होईल ना त्यावेळेस तुम्ही सगळ्या केसांवरती सुद्धा हे स्प्रे करायचं आहे. म्हणजे काय तर नॅचरली कंडिशनिंग चमक भेटते आणि खूप केस असे एकदम मऊ होतात. आणि बघा ज्यांना तेल लावायचा कंटाळा येतो किंवा ज्यांचं ऑइली स्कॅल्प आहे ना त्यांच्यासाठी तर खूप स्पेशल आहे हे, खूप रिझल्ट चांगले भेटतात त्याचे. आता बघा स्प्रे बॉटल तुमच्याकडे नसेल किंवा खूप वेळ लागत असेल ना, तर बघा जसं आपण तेल लावतो तसं हातावरती घ्यायचं आणि पूर्ण केसांना लावायचं. खूप भारी होतात आणि त्याच्यानंतर एक अर्धा तास तुम्ही केसांना ठेवू शकता. खूप चिकटसुद्धा होत नाहीत केस आणि आपल्याला पाहिजे त्याचे सगळे बेनिफिट्स भेटतात. तर असं हे करा तुम्ही. तुमच्याकडे या सगळ्या वस्तू भेटत असतील ना, तर तुम्ही असं कोणतीही रेमेडी ट्राय करा. असं नाही की आत्ताच केलं पाहिजे, 8 दिवसातून एकदाच केलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक केस धुण्याच्या वेळेस करू शकता. पण मी म्हणते ऑइलिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हेअर मास्कसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवायचं कोणत्या टायमिंगला काय करायचं आणि कोणती रेमेडी आपल्याला सूट होते. यानंतर बघा अर्ध्या तासाने नॉर्मल शॅम्पूने आपल्याला केस धुवायचे आहेत आणि बघा कोणताही कंडिशनर न लावता एवढे सिल्की शायनी केस होतात. अर्थातच यासाठी दुसऱ्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या मी मंथली करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे खूप थंडीसाठी स्पेशल टोनर होतं, खूप वाटघाट न करता आणि केसांना तेवढंच महत्त्वपूर्ण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्पेशली टोनर आणि हां, रेमेडींचे हळूहळू रिझल्ट्स भेटत असतात. तुम्ही ट्राय करत राहायचं आहे. लगेच जरी बदल नाही ना जाणवला तरी प्रोसेस चालू असते. हेअर ग्रोथ म्हणा किंवा केसांमधलं टेक्स्चर चेंज होत असतं. ते लगेच जरी नाही दिसलं ना तर ते होत असतं. तर चला तुमच्यासुद्धा केसांमध्ये असाच बदल होईल. थोडे पेशन्स ठेवा. तर चला या व्हिडिओसोबतच हा व्हिडिओ मी संपवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.